नमस्कार. आज रविवारच्या संध्याकाळसाठी आपण सकाळी आणलेलं जे चिकन होतं त्यातील काही चिकन ठेवलेलं त्याचे लॉलीपॉप बनवायचे होते. आमच्या मुलीला लॉलीपॉप आवडते, तर आपण लॉलीपॉपचं पीठ तयार केलं आहे. थोडं कलर पूर्ण लाल नाही केलेला, त्यामुळे पूर्ण लाल लॉलीपॉप नाही आवडत. तर त्याच्यासाठी 1 वाटी मैदा, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, मका पीठ, आलं लसूण पेस्ट, मिरची, कोथिंबीर हे सगळं टाकून पीठ तयार केलं आहे आणि सोबत त्याच्यात 2 अंडेसुद्धा टाकलेली. आता हे लॉलीपॉप आपण बनवण्यासाठी कढईमध्ये टाकलेलं आहे. तर लॉलीपॉप शिजत आहे. आमची मुलगी खूप खुश आहे, तिला लॉलीपॉप खूप आवडतात, तर तिच्यासाठी आज बनवलेलं आहे. तर लॉलीपॉप छान प्रकारे तयार होत आहेत, कलर पकडत आहेत. माझ्या अंदाजाने जवळपास 25 लॉलीपॉप तयार होतील. बहुतेक मुलांना काही जेवायची गरज पडणार नाही आहे. जवळपास 10 लॉलीपॉप एकदा वन टाईम कढईमध्ये तयार होत आहे. तर ही लॉलीपॉप घरी बनवण्याचं कारण म्हणजे शक्यतो आम्ही चायनीजमधून काही आणत नाही. तर मुलांना असंच कधी लॉलीपॉप वगैरे किंवा शेजवान राईस वगैरे खायची इच्छा झाली तर घरच्या घरीच बनवतो. तुम्ही बघू शकता तयार झाल्या आमच्या मुलीने लगेच घ्यायला सुरुवात केलेली आहे. पहिली घाणी तर बहुतेक बनवता संपणार आहे, पण भरपूर आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यांना मिळणार आहे. मी, अमिता, आमची मुलगा, बाबा आमचे सर्वजण आवडीने खातो आम्ही. फक्त आईनं चिकन खात नाही, मटण खात नाही. चिकन मतलब बटर, त्यासाठी फक्त लॉलीपॉपचं पीठ त्याच्यामध्ये कांदा कापून कांदा भजी टाईप बनवून तिला दिलं जाईल. तर आमची लॉलीपॉपची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. शॉर्टकटमध्ये घरच्या घरी पटकन होणारं लॉलीपॉप. चायनीजमध्ये विकत घ्यायला गेले तर कदाचित टेस्ट चांगली असेल त्यांच्या मसाल्यांमुळे, त्यांच्या पद्धतीमुळे, पण त्याच्यापेक्षा घरी त्याच्याहून कमी किमतीमध्ये खूप क्वांटिटीमध्ये हे तयार होत आहे. जवळपास अर्धा किलो चिकन पीठ वगैरे पकडलं तर भरपूर क्वांटिटीमध्ये लॉलीपॉप तयार होतात. आमच्या या रेसिपीबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि प्रत्येकाने नक्की घरी ट्राय करा. नमस्कार, शुभरात्री.